16 जानेवारीच्या पहाटे जेव्हा कानपूरचे महाराजपूर पोलीस स्टेशन शांत होतं तेव्हा सचिन सिंह भदौरिया नावाचा एक तरुण रडत तिथं पोहोचला। पोलिसांना वाटलं की तो काहीतरी तक्रार करायला आलाय, पण त्यानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यानं कबुली दिली, साहेब मी माझ्या बायकोला मारून टाकले, तिचा मृतदेह घरातच आहे। आता नक्की काय घडलंय, सुरुवात कुठून झाली, सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सचिन आणि श्वेता हे दोघंही फतेहपूरचे राहणारे होते। लहानपणापासूनच त्यांची मैत्री होती आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं। घरच्यांचा विरोध इतका होता की श्वेताच्या घरच्यांनी सचिनवर छेडछाडीचा खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये धाडलं होतं। मात्र जेलमधून सुटल्यावर श्वेताने सचिनला साथ दिली आणि ऑगस्ट 2025 मध्ये दोघांनी पळून जाऊन लग्न केलं। संसार थाटण्यासाठी ते कानपूरला आले। सचिन रिक्षा चालवून घर भागवत होता, पण काही दिवसातच त्यांच्या नात्यात संशयाचं भूत शिरलं। श्वेताच्या बँक खात्यात सतत पैसे येत होते, ज्याचं समाधानकारक उत्तर तिनं दिलं नाही। सचिनला संशय होता की समोर राहणाऱ्या इंजिनिअरिंगच्या मुलांसोबत श्वेताचं काहीतरी सुरू आहे। 15 जानेवारीच्या रात्री सचिनने एक सापळा रचला। त्यानं बायकोला खोटं सांगितलं की तो मित्रांसोबत पार्टीला जाणार आहे आणि रात्री घरी येणार नाही। पण मध्यरात्री जेव्हा तो अचानक घरी परतला तेव्हा त्यानं जे पाहिलं ते भयंकर होतं। श्वेता त्याच बेडवरती मुलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती। तिथं मोठा राडा झाला, पोलीसही आले। पोलिसांनी त्या मुलांना ताब्यात घेतलं आणि नंतर सचिन श्वेतालाही घरी पाठवलं। घरी परतल्यानंतर पुन्हा वाद झाला। श्वेताने सचिनला उघडपणे धमकी दिली की मी तुला पुन्हा जेलमध्ये टाकीन आणि त्या मुलांसोबतच राहायला जाईन। याच धमकीमुळे आणि संतापामुळे सचिनचा ताबा सुटला। त्यानं रागाच्या भरात श्वेताचा गळा दाबून खून केला। एका प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी अंत होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं। केवळ 4 महिन्यांच्या संसारात संशय, विश्वासघात आणि रागाने 2 आयुष्य उद्ध्वस्त केली। सचिन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि श्वेताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे।